रात्रभर जरी डबा ओपन राहिला तरीही शेव अजिबात मऊ पडत नाही किंवा सादळत नाही. अजिबात यामध्ये सोडा घातलेला नाही किंवा तेलाचं मोहन सुद्धा नाही. एक असा सिक्रेट पदार्थ मी यामध्ये घातलाय की जो आत्तापर्यंत तुम्ही कधीच ऐकला नसेल किंवा पाहिला सुद्धा नसेल. जो आपल्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असतो. असा हा पदार्थ या शेवेच्या पिठामध्ये घालून अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहणारी शेव कशी बनवायची हे आज आपण पाहतोय. शेव बनवणं तसं फार अवघड नाहीये. अगदी खूप कमी मेहनतीमध्ये पटकन ही शेव तयार होते आणि पटकन तळली सुद्धा जाते. आता शेव बनवण्याचे 2 प्रकार आहेत. तर एक तुम्ही साधी मिठातली शेव बनवू शकता किंवा मग मी आज जी मसाला शेव तुम्हाला सांगतेय, यालाच लसूणी शेव असं म्हणतात. ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर सगळ्यात आधी आपण लसूणी शेव कशी बनवायची ते बघूयात. तर यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये जवळ-जवळ 2 मोठे गड्डे भरून मी लसूण घेतलाय. अर्धा किलो बेसनाचे आपण शेव बनवतोय. आता यामध्येच एक छोटा चमचा भरून आपल्याला ओवा घ्यायचा आहे. याचबरोबर 2 छोटे चमचे भरून जिरं सुद्धा घ्यायचंय. तर इथे मी भोज मसाल्यांचा ओवा आणि जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता अशी चांगली पेस्ट झाली आहे. जमेल तितकी बारीक करून घ्यायची. आता हे आपल्याला गाळून घ्यायची आहे, नाहीतर मग शेव पाडताना याचा जो जाडसरपणा आहे तो शेवच्या होलमध्ये अडकू शकतो आणि यामुळे शेव मध्येच तुटू शकते. म्हणून मग हे मिश्रण आपल्याला चांगलं गाळून घ्यायचंय. आता इथे मी गाळून घेतलेलं आहे, पण यामध्ये अजूनही या चोथ्यामध्ये अजून फ्लेवर आहे. म्हणून मग काय करूया, पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. थोडंसं आणखीन मी पाणी यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा फिरवून घेते. म्हणजे कसं सगळं फ्लेवर हे पाण्यामध्ये येईल. थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे. आता हे पुन्हा आपण आधीप्रमाणे गाळून घेऊयात. संपूर्ण इथे फ्लेवर मी पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता हे सध्याला आपण साईडला ठेवूयात आणि पुढची जी कृती आहे ते बघून घेऊ. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण अर्धा किलो बेसनाची शेव बनवतोय. शेव बनवत असताना जी डाळ आहे ती अतिशय बारीक दळलेली असावी. म्हणजे जर तुम्ही घरी दळलेली डाळ घेणार असाल तर ती अतिशय बारीक दळलेली असावी आणि ताजी असावी. घरी दळलेल्या पिठापेक्षा ना विकतचं जे बेसन असतं त्याची शेव जरा चांगली कुरकुरीत होते आणि खमंग सुद्धा होते. शेवेसाठी लागणारं बेसन आधी हलकं करून घ्यायचं. म्हणजेच हे आपल्याला चाळून घ्यायचं. यासाठी पुरणाची मी चाळण घेतली, म्हणजे अगदी पटापट असं चाळलं जाईल. आता इथे संपूर्ण बेसन जे आहे ते चाळून घेतलेलं आहे. यामध्ये अगदी एक पाव चमचा भरून आपल्याला हिंग घालायची. यासोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद, आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार लाल मिरची पावडर घालायची. मी साधारण 2.5 छोटे चमचे इथं लाल मिरचीची पावडर घातली. लक्षात घ्या की ज्या मिरची पावडरला जास्त डार्क रंग असेल अशी घ्यायची नाही. यामुळे काय होतं, जेव्हा शेव आपण तळतो ना त्यावेळेस त्याला जरा जास्त डार्क रंग येतो. चवीपुरतं मीठ घालून हे सगळं साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. शेव बनवण्यासाठी आज मी इथे संपूर्णपणे भोजचेच मसाले वापरलेत. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही, कोणतेही आर्टिफिशियल रंग यामध्ये नाहीये. तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता शेव चांगली खुसखुशीत व्हावी किंवा त्याला तो क्रंचीपणा यावा यासाठी आपल्याला यामध्ये 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घालायचं. रेग्युलर घरातली जी वाटी असते त्याच्या अंदाजानुसार. यामुळे शेव चांगली खुसखुशीत होते. आता यामध्ये आणखीन एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे की ज्यामुळे छान कुरकुरीत सुद्धा राहते आणि याचबरोबर सादळत सुद्धा नाही. म्हणजे तुमचा डबा जरी ओपन राहिला तरी सुद्धा ही शेव अजिबात सादळत नाही. इथे मी बरोबर मोठे 1.5 चमचे भरून घातलेला आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरचा गुणधर्मच असा आहे की तो पदार्थ चांगला कुरकुरीत ठेवतो आणि बराच वेळ असाच तो पदार्थ कुरकुरीत राहतो. म्हणून खूप नाही, फक्त 1.5 मोठा चमचा भरूनच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. दोन्ही पदार्थ मी चाळून घेतलेले आहेत. यानंतर हे एकजीव बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता शेवेसाठी आपल्याला बेसन कालवून घ्यायचंय. तर यासाठी आपण जे फ्लेवरचं आधी पाणी बनवून ठेवलं होतं ते संपूर्ण पाणी आधी यामध्ये ओतून घ्यायचं. आता शेव बनवत असताना अगदीच खूप घट्ट सुद्धा पीठ मळलं नाही तुम्ही तरी सुद्धा चालू शकतं, पण अतिशय पातळ सुद्धा नको. हातानेच हे पीठ असं कालवून घेतलं की अगदी सोपं होतं आणि अगदी पटापट सुद्धा कालवलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त बेसन असं मी कालवून घेतलेलं आहे. या पद्धतीने थोडंसं असं हे फेटून घेतलं की मग कसं बेसनामधल्या ज्या गाठी आहेत त्या संपूर्ण मोडल्या जातात आणि बेसन थोडंसं हलकं होतं. यावेळेस थोडंसं बेसन चाखून पाहायचं, म्हणजे कसं मीठ आणि मसाल्याचा अंदाज आपल्याला येतो. जर तिखट तुम्हाला आवडत असेल जास्त तर तुम्ही तिखट यावेळेस सुद्धा वाढवू शकता.
शेव बनवण्यासाठी अजिबात मोहन घालायची गरज पडत नाही किंवा बरेच जण सोडा सुद्धा घालतात. मोहन घाला किंवा सोडा घाला यामुळे जे शेव आहे ना, ते खूप तेल शोषली जाते आणि यामुळेच हे शेव खूप तेलकट सुद्धा बनते. तर इथे छान असं पीठ कालवून झालेलं आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या दिसत नाहीयेत. तर आता अ, तुम्ही हे भिजत नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं. लगेचच आपण याची शेव बनवायला घेऊ. तुम्हाला शेव किती पातळ, किती जाड हवी आहे यानुसार चकती लावून घ्यायची. आता माझ्याकडे हा असा सोऱ्या आहे. सुरुवातीला एकदाच सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ते चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असं आतमध्ये दाबून भरून घ्यायचंय. आतमध्ये अजिबात हवा भरायला नको. शक्यतो असा दाबण्याच्या सोऱ्याऐवजी ना, जो वरून फिरवण्याचा सोऱ्या असतो ना, त्याने शेव अगदी चांगली पडते. पण माझ्याकडे तो सोऱ्या नाहीये, यामुळे मग ऑप्शन नाही. याच सोऱ्याने मी शेव पाडून घेणार आहे. आता शेव तळायला घेऊयात. मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची आणि मीडियम टू हाय फ्लेम वरतीच आपल्याला शेव तळून घ्यायची आहे. असा एक पिठाचा गोळा घातला की तो पटकन असा बुडबुडे येऊन वरती यायला हवा. म्हणजेच तेल आपलं अगदी परफेक्ट तापलंय. गॅसची फ्लेम सुद्धा मी सेट करून घेतली. आता यावरती शेव घालून घेऊया. तर पहिला घाणा असा थोडासा मी पातळच घातलाय. म्हणजे मग कसं जे तेलाचा अंदाज आहे तो आपल्याला परफेक्ट असा साधता येतो. शेव तेलामध्ये पाडली की सुरुवातीला खूप असे बुडबुडे येतात आणि जसं जसं शेव तळत राहते तशी तशी यामधले जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी असे कमी होतात. लगेचच शेव अशी पलटी करायची नाही किंवा याला झाऱ्या, चिमटा असा लावायचा नाही, की ज्यामुळे शेवेचा आकार सुद्धा चेंज होईल आणि शेव एकमेकांना चिकटेल. तर सुरुवातीला थोडंसं अशी शेव तेलामध्ये सेट झाली, बऱ्यापैकी बुडबुडे असे कमी झाले, की मग शेव थोडीशी हलकीशी दाबून घ्यायची. बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले, की मग ही शेव अशी अलगद पलटी करून घ्यायची. असा चिमटा असेल तर पटकन ही व्यवस्थित पकडायला सुद्धा सोपी जाते. शेव सारखी उलट-पलट करत तळायची नाही. एका बाजूने फक्त एकदा तळली तरीच ती परफेक्ट अशी तळली जाते. साधारण एक बॅच तळण्यासाठी 2 ते 3 मिनिट खूप होतात. म्हणजे शेव किती तुम्ही जाड पातळ पाडली आहे यावरती सुद्धा हे ठरू शकतं. शेवेवरचे बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेत आणि ही शेव अशी थोडीशी कुरकुरीत सुद्धा जाणवते. आता ही शेव तेलामधून काढून घेऊयात. उरलेले शेवेचे तुकडे आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे, नाहीतर मग हे डार्क रंग धरतात. आता तेलामध्ये पुढचा घाणा घालत असताना तेलाचं टेम्परेचर एकदा चेक करून पाहायचं. तेल चांगलं तापलेलं असावं. कुठेही तुम्ही गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही आणि शक्यतो शेवेसाठी थोडीशी पसरट कढई किंवा पॅन असेल तर मग थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ही शेव चांगली तळता येते. तर मी गॅसच्या फ्लेमला कुठेही कमी जास्त केलेले नाही. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियम टू हाय वरतीच याची फ्लेम आहे. जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं, की जो दाबण्याचा सोऱ्या असतो त्याने एकसारखी अशी शेव पडत नाही. असे तुकडे-तुकडे पडतात. पण जर मग तुमचा वरचा फिरवण्याचा सोऱ्या असेल तर त्याने मात्र एकसारखी अशी वेढे असे पडले जातात. तेलामध्ये शेव एकदा सेट झाली, बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले, की मग पलटी करून शेव तळून घ्यायची. शेव सारखी उलट-पलट करत सुद्धा तळायची नाही. हा शेवेचा घाणा सुद्धा चांगला तळला गेलेला आहे. तेलामधून निथळून घेऊ. अर्धा किलोची शेव भरपूर होते. तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण शेव अशी मी पाडून घेतलेली आहे. सोडा नाही, कुठलंही तेलाचं मोहन नाही, तरी सुद्धा ही शेव चांगली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लागते. शेवेचा आवाज ऐकल्यावरतीच तुम्हाला लगेचच लक्षात येईल. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.